नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, लिंबू आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही कमी झालेली आहे. सोयाबीनला सध्या तेल आणि सोयाबीनचीही मागणी आहे. यामुळे सोयाबीनचा भाव तेजीत आलाय. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 6,300 ते 6,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील तेजीही टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून टिकून आहे. कापसाला उठाव चांगला आहे, त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. सध्या बाजारात कापूस सरासरी प्रति क्विंटल 8,400 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कापसाच्या भावातील तेजी टिकून आहे, पण कापसाचे भाव वाढल्याने कापडाची मागणी कमी होत असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील तेजीही काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी झालेली आहे. नुकत्याच झालेल्या वादळी पावसाचा अनेक भागातील लिंबू बागांना फटका बसलाय. सध्या कमी माल उपलब्ध असल्याचं शेतकरी सांगतायत. बाजारातील आवक कमी आणि लिंबाला चांगली मागणी असल्यामुळे दरात वाढ दिसून आली आहे. वाढलेल्या उन्हामुळे ही मागणी वाढलेली आहे. सध्या बाजारात लिंबू प्रति क्विंटल सरासरी 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे, त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसतोय. सध्या बाजारात हळद प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते. पुढील काही दिवस बाजारात अवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दर पातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. काकडीलाही सध्या बाजारात चांगला उठाव मिळतोय, तर दुसरीकडे काकडीची आवक स्थिरावली आहे. तर काही बाजारांमधील आवक कमी झाल्याचं व्यापारी सांगतायत. सध्या काकडीला प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. काकडी पिकाला वाढत्या उन्हाचा फटका बसतोय. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काकडीची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.